हाय हॅलो नमस्कार, मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरी आगमन दाखवलं होतं, तर आता दुसरा व्हिडिओ मी बनवला आहे तो म्हणजे गौरी जेवण। तर इकडे गौरी गणपतीसाठी छत द्यायचा असतो, तर तो छत धुवून घ्यायचं चालू आहे। तर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, त्या भाजी भाकरीमध्ये असते शेपूची भाजी, भात आणि ज्वारीची भाकरी किंवा कोणतीही भाकरी असली तरी चालते। तर मी गणपती बाप्पांसाठी आणि गौरींसाठी छोट्या छोट्या भाकरी बनवून घेतल्या आणि शेपूची भाजी मस्त बनवून घेतली आणि भात पण बनवला। हे सर्व बनवलं आणि नंतर नैवेद्याची ताटं भरली आणि मग गौरी आणि गणपती बाप्पांना मी नैवेद्य दाखवते। तर आमच्या इकडे आम्ही असं नैवेद्य दाखवतो, पहिल्यांदा भाजी भाकरीचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी असतो तो म्हणजे पुरणपोळीचा। तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच, तोही व्हिडिओ नक्की बघा आणि आवडले असल्यास आणि काही चुका असल्यास तर नक्की मला कमेंट करून सांगा। दोन्ही गौरींना 2 तांबे, त्याच्यावरती फुलपात्र आणि छोटंसं गणपती बाप्पांना तांबलं ठेवलं होतं, तर त्यांना पाणी पिण्यासाठी। आणि अशा पद्धतीने मी गौरी गणपतींना नैवेद्य दाखवला। एक घास मोडून त्यांना असा खाऊ घालायचा आणि आमची साधी भाजी भाकरी खा आणि गोड मानून घे असं बोलायचं। तर असं बोलतो आम्ही, त्यांच्या समोर बसून त्यांना जेवू घालायचं आणि नंतर मग आपण प्रसाद घ्यायचा। गौरी गणपती आले की खूप छान वाटतं, खूपच आनंद वाटतो, पण इतका कामामध्ये ना वेळच पुरत नाही, सर्व वेळ निघून जातो आणि 2 दिवस कधी जातात हे समजतच नाही। तर सगळा दिवस कामातच जातो। गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन, आपल्याला शांतपणे गौरी गणपती समोर बसता येत नाही। गौरी गणपतीचा नैवेद्य झाल्यानंतर छत अगोदरच घातलेला असतो, पण मी छतचं शूटिंग काही घेतलेलं नाही। छत घालताना ना मी नव्हते, मी माझ्या कामात होते, त्यामुळे मला काही जमलं नाही। तर सर्व छत घालून सगळं करून ठेवलं होतं, नंतर आडण्या बांधून त्याला हात बांधून सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं। आमच्या जुन्या पद्धतीच्या आडण्या असल्यामुळे सगळं अगोदर बांधून ठेवावं लागतं आणि नंतर मग साडी नेसवावी लागते। तर तो व्हिडिओ तुम्हाला येईलच, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो बघू शकता। जिथे बाप्पांची स्थापना केली होती तिथेच खाली सतरंजीवरती महालक्ष्मी बसवल्या आहेत, म्हणजेच गौरी बसवल्या आहेत आणि तिथेच मी त्यांना नैवेद्य दाखवला। सगळीकडे लाइटिंग लावली आहे, तर लाइटिंगमुळे कलरची लाईट दिसत आहे, खूप छान वाटत आहे। तर खूप छान वाटतं लाइटिंग ते असलं, थोडीशी शो केला की मस्त वाटतं। माझ्या माहेरी पण असंच माझी आई करते, तर आम्ही लहान असल्यापासून माझी आई खूप छान सर्व करायची, तिचंच बघून आम्ही शिकलो आणि अजून सुद्धा माझी आई तसंच करते। तिलाच खूप डेकोरेशनची आणि कला कौशल्याची आवड असल्यामुळे आम्ही सुद्धा असंच आवडीने करतो। तरी सुद्धा माझी आई अजून पण सगळं स्वतः हाताने फराळाचं बनवते आणि महालक्ष्मीचं जे सगळं असतं ते एकटी स्वतः सगळी तयारी करते, खूप उत्साह असतो तिला करायला। मी तुम्हाला कधीतरी माझ्या माहेरचा गौराईंचा पण व्हिडिओ शेअर करीन, माझ्या मम्मीने म्हणजेच माझ्या आईने कसं डेकोरेशन केलं आहे आणि कशा गौराई बसवल्या आहेत हे तुम्हाला मी नक्की शेअर करीन। मी माहेरला गेले की तिकडचे व्हिडिओ असतातच, पण ज्यावेळेस मी इकडे सासरी असते तर त्यावेळेस माझे सासरचे व्हिडिओ असतात। तर तुम्हाला माझे माहेरचे व्हिडिओ आवडतात का सासरचे व्हिडिओ आवडतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा माझा व्हिडिओ भाजी भाकरीचा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। असंच सपोर्ट करत राहा, म्हणजे मी छान छान व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन। आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद। तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।